हॅलो फ्रेंड्स, आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत दिनचर्यातील पुढचे जे विधी आहेत त्या बघितल्या. पण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या की दिनचर्यामध्ये काय काय असतं, कुठून सुरुवात करायची, ब्रह्ममुहूर्तापासून उठण्यापासून सुरुवात करायची. तर आता आपण बघूया 7वा पॉईंट, स्नान. तर स्नान म्हणजे काय, मध्ये काय दिलंय, दीपनम वृक्ष आयुषम स्नान ऊर्जा बलप्रद कंडू मलप्रमोग स्वेद तंद्रा चूटदाह पापमाच. याचा अर्थ की कंडू म्हणजे काय, इचिंग, जे आपल्याला खाज होते, इचिंग होते, त्याला कंडू म्हणतात संस्कृतमध्ये. स्नान केल्याने पाप कर्म नष्ट होते, भूक वाढते, तंद्रा मीन्स ड्राउझीनेस, आणि तहान कमी करते आणि दाह कमी करते. म्हणजे आपण जे स्नान करतो रोज, जे आंघोळ करतो, ते आपण रोज केली पाहिजे असे दिनचर्यामध्ये सांगितले आहे. ते केल्याने काय होते, आपले जे मन आहे, जे आपले शरीर आहे, ते निर्मळ होते, स्वच्छ होते, आणि आपण आपले जे पाप कर्म आहे ते सुद्धा नष्ट होतात असे आयुर्वेदाने सांगितले आहे. जे आपल्याला कंडू, थोडे काही जागांमध्ये जे आपल्याला थोडीशी इचिंग होत असते ते सुद्धा चालली जाते, भूक वाढते. तर आपण बघतो की लहान लेकरांना किंवा आपण सुद्धा एक्सपिरियन्स केला असेल की आपण जेव्हा आंघोळ करून येतो तर आपल्याला अचानक आपली भूक, आपल्याला असं वाटतं की भूक लागली आहे. तर ती त्याच्यामुळे ती आपली भूक लागते, कारण आपली पचन शक्ती जी आहे ती वाढते. आपली तंद्रा, जी ड्राउझीनेस असते, आपण जे थकवा, आपण जे काम करून थकलेलो असतो, जे आपल्याला थोडासा थकवा आलेला असतो, कमजोरी आलेली असते, ते स्नान केल्याने दूर होते. तहान कमी लागते आणि दाह कमी होतो. दाह मीन्स जे आपल्याला बर्निंग सेन्सेशन होतात ते सुद्धा स्नानाने कमी होतात. आणि जे आपले स्वेद येतात आपल्या शरीरावर, ते आपल्याला ऊर्जा भेटते. स्नान केल्यावर ऊर्जा प्राप्त होते. दीपनम, आपली पचनशक्ती वाढते, जे जाठर अग्नी आहे तो प्रदीप्त होतो, म्हणून आपली भूक वाढते. हे स्नान केल्याने फायदे होतात. नंतर आहे अंजन. अंजन म्हणजे काय, जे आपण डोळ्यामध्ये काजळ किंवा सुरमा लावतो त्याला अंजन असे म्हटले आहे आयुर्वेदाने. तर ते काय असतं, सोविरांजन नित्यमहितम अक्ष्णो तत भजित. म्हणजे सोविरांजन हा एक अंजनाचा प्रकार आहे, तो आपण नियमित आपल्या डोळ्यांना लावला पाहिजे. त्याने काय होतं, आपल्या डोळ्यांसाठी ते खूप हितकारक आहे आणि त्यांनी दररोज त्याचा वापर केला पाहिजे. त्याने आपले डोळे स्वच्छ होतात आणि सुंदरही होतात. स्वच्छ कसे, की डोळ्यामध्ये जे घाण आहे ती काजळाच्या रूपात ती बाहेर पडते. काजळाच्या मदतीने बाहेर पडते. म्हणजे कशी, काजळ लावल्यावर ते उष्ण असते, तीक्ष्ण असते, म्हणून जो डोळ्यामध्ये जो कफ असतो तो ती सगळी घाण घेऊन तो जमा होतो, तो सिक्रीट होतो डोळ्यांमधून, आणि त्यामुळे इथे ते साचते आणि ते आपोआप आपण बाहेर काढून घेतो. त्यामुळे डोळे स्वच्छ होता अंजन लावल्याने. त्यामुळे नित्य म्हणजे रोज सोविरांजन हे लावले पाहिजे. तर नेक्स्ट आहे व्यायाम. व्यायाम म्हणजे काय, तर सिम्पल वर्ड्समध्ये एक्सरसाइज, जे आपण रोज करत नाही. आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे स्टुडंट्स आहेत ते सध्या एक्सरसाइज हे करतच नाही, कारण त्यांना सकाळी टाईम नसतो करण्याचा. कॉलेजला जायचं असतं, स्कूलला जायचं असतं, ऑफिसला जायचं असतं काही लोकांना. त्यामुळे एक्सरसाइजसाठी एक सेपरेट टाईम आपल्याला भेटत नाही. पण एक्सरसाइज हा व्यायाम करणे हे आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचं आहे, कारण एक्सरसाइजने आपली जी ग्रोथ आहे, जी चांगली डेव्हलपमेंट आहे ती होत असते. लाघव कर्म सामर्थ्यं विघ्न अग्निमेध क्षय विभक्त घनगात्रत्व व्यायामात उपजायत. आता व्यायाम करणे हे का इम्पॉर्टंट आहे, कारण व्यायामाने लाघव शब्दाचा अर्थ आहे हलकेपणा. मीन्स बॉडी, आपल्या बॉडीला लाईटनेस प्राप्त होते, एक हलकेपणा जाणवतो. की आपलं सपोज शरीर एकदम, सकाळी उठतो आपलं शरीर जड असतं, आपल्याला उठता येत नाही, आळस होतो. तर मग आपण जर व्यायाम केला तर आपल्याला एकदम एनर्जेटिक वाटतं, आपण एकदम फ्रेश मूड होऊन जातो आणि आपल्याला शरीर एकदम हलकं वाटतं की आपण सगळी कामे हे पटापटा करतो. स्नायू उठून दिसतात. आपण बघतो की जिममध्ये आपण जातो, काही लोक जातात ते जिम लावतात, कारण त्यांनी सकाळी व्यायाम करू शकत नाही, एक्सरसाइज करू शकत नाही. जिममध्ये ते काय जातात, कारण त्यांना त्यांचे मसल टोन करायचे असते. त्यांना म्हणजे जे ॲप्स असतात, जे मसल असतात ते टोन्ड करायचे असते, परफेक्टली शेपमध्ये आणायचे असतात. तर तेच व्यायामाने होते. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये व्यायामला खूप महत्त्व दिले आहे.
व्यायामामध्ये जे आपण योगा सांगितलेला आहे आयुर्वेदाने, तर ते खूप महत्त्वाचे आहे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी. त्याने आपले स्नायू बळकट होतात, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येतं, ते फ्लेक्सिबल होतात, पचनशक्ती वाढते. पचनशक्तीसुद्धा वाढते व्यायाम केल्याने, कारण आपण एक्सरसाइज करतो, मग आपली जी एनर्जी असते ते लॉस होते, मग आपल्या बॉडीमध्ये हीट तयार होते आणि त्याच्यामुळे आपली पचनशक्तीही वाढते. आणि नंतर मेदचा क्षय, म्हणजे आपल्या बॉडीचं जे एक्सेस फॅट असतं, लाईक जे फॅट जे आपल्या बॉडीला युजफुल नाही आहे, सध्या गरज नाही आहे, तर ते फॅटसुद्धा आपण रिड्यूस करू शकतो व्यायाम केल्याने. हे व्यायामाचे फायदे सांगितलेले आहे. आता आपण बघूया व्यायाम निषेध. व्यायाम निषेध याच्या आधी आपण बघितलं होतं की व्यायाम का करायला पाहिजे, त्यांनी काय काय फायदे होतात. आता आपण बघूया व्यायाम निषेध, म्हणजे व्यायाम हा कोणी करू नये. व्यायाम हा आयुर्वेदामध्ये सांगितला आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की तो प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे. काही रोगी असतात, काही हेल्दी व्यक्ती असतात, मग हेल्दी व्यक्तीने तर तो करावाच, पण रोगी काही वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग असतात, तर त्या व्यक्तीने व्यायाम करू नये. वात पितामयी बालो वृद्ध अजीर्ण च तम त्याचित. जे वातरोगी आहे, पित्तरोगी, बाल, वृद्ध, अजीर्ण व्यक्तीने व्यायाम करू नये. म्हणजे त्यांना व्याधी आहे, म्हणजे त्यांचा वात दोष वृद्ध झाला आहे आणि त्याने त्याचे व्याधी उत्पन्न झाले आहेत, त्या व्यक्तीने व्यायाम करू नये. म्हणजे ज्यांना पित्त रोग आहे, ज्यांना ऍसिडिटी, हे पित्त असे वाढलेले जे रोग झाले आहेत, त्यांनी सुद्धा व्यायाम करू नये. जे बालक आहेत, म्हणजे बालक म्हणजे काय, एकदम लहान वयाचे, म्हणजे 5व्या वर्षापर्यंतचे जे बालक आहे, त्यांनी सुद्धा व्यायाम करू नये, कारण त्यांचे जे बोन्स असतात, जे जॉईंट असतात, ते अजून डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतात. आणि व्यायाम केल्याने जर त्यांचे काही स्ट्रेच झाला त्यांचा बोन किंवा मसल, तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. आणि जे वृद्ध व्यक्ती असतात, जे अबोव 65 इयर्सचे असतात, तर त्यांनी सुद्धा व्यायाम करू नये, कारण त्यांचे जे बॉडी असतात, त्यांचे बॉडी पार्ट असतात, जे बोन्स असतात, जे सांधे असतात, तर ते सुद्धा कमकुवत झालेले असतात. कारण त्यांचे आता ते म्हातारपणात आलेले असतात, तर त्यांची सगळी इम्युनिटी ती हळूहळू कमी होत जाते, त्यांची जी स्ट्रेंथ असते ती थोडी थोडी कमी होत जाते, म्हणून त्यांनी सुद्धा व्यायाम जास्त करू नये. आणि जे अजीर्ण झालेले आहेत, ज्यांना इनडायजेशन झाले आहे, त्यांना डायजेस्टिव्ह विकार आहेत, म्हणजे त्यांना पचन होत नाही किंवा पोट फुगलेले असे जे विकार झाले आहेत, त्यांनी सुद्धा व्यायाम करू नये. देन आहे नेक्स्ट व्यायाम मात्रा. आता व्यायाम निषेध बघितला, व्यायाम कोणी करायचं ते बघितलं, तर व्यायामाची मात्रा म्हणजे त्याची एक लिमिट असते, कोणत्याही गोष्टीची एक लिमिट ठरलेली असते. जर आपण त्याचे एक लिमिटच्या एक्सटेंड केलं, तर ते आपल्याला त्याचे ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतात. तसेच मग आयुर्वेदाने सुद्धा व्यायामाची मात्रा सांगितली आहे, म्हणजे त्याचे एक लिमिट सांगितली आहे की कोणी कोणी करावे व्यायाम. अर्धशक्त्याने सेवस्तु बलिवी स्निग्ध भोज. जे व्यक्ती आपल्या शक्तीच्या अर्ध्या प्रमाणात व्यायाम करावा. सपोज आपली शक्ती आहे 60 किलो वजन उचलण्यावर, तेवढं आपण वजन उचलू शकतो, तर त्याच्या अर्ध्या शक्त्या, म्हणजे त्याच्याहून हाफ शक्तीच्या योगाने आपण व्यायाम केला पाहिजे. म्हणजे आपली शक्ती जर 60 किलोची आहे उचलण्याची, तर आपण 60 किलोचं ते डंबल्स उचलून व्यायाम करावे हे चुकीचे आहे. आपली जितकी शक्ती आहे त्याच्या हाफ शक्तीच्या याने व्यायाम केला पाहिजे. बलवान व्यक्तीने, जे व्यक्ती बलवान आहे त्यांनीच व्यायाम करावे. जे व्यायाम असे जे सोपे व्यायाम आहेत ते करू शकतात सगळे, पण जे हार्ड व्यायाम असतात, जसे की वेगवेगळे आसन असतात, जे डंबल्स उचलतो किंवा रनिंग असते, तर ते जे बलवान व्यक्ती आहे, जे स्ट्रेंथ आहे ज्यांच्यामध्ये खूप जास्त, किंवा हेल्दी पर्सन आहे, त्यांनीच करावे. जे एकदम अशक्तपणा असलेले, ज्यांना थकवा आलेला आहे, त्यांनी ते करू नये, कारण ते पहिलेच त्यांची शक्ती कमी झालेली आहे आणि व्यायाम करून अजून सुद्धा त्यांची शक्ती लॉस होऊ शकते, त्यांचा एनर्जीचा लॉस होऊ शकतो. नंतर जे स्निग्ध पदार्थाचे नित्य सेवन करतात, म्हणजे जे नित्य स्निग्ध पदार्थाचे सेवन करतात, स्निग्ध म्हणजे आपण बघू शकतो दूध, तूप, लोणी, हे त्यांच्या आहारात रोज असतात,
त्या व्यक्तीने व्यायाम हा केला पाहिजे, तो मात्रेत गेला पाहिजे असे सांगितलेले आहे. पण जे व्यक्ती सपोज जे गरीब व्यक्ती आहे, जे मजूर आहेत, ते रोज भाकरी खात आहे, कोरडं अन्न खात आहे, ड्राय आहार घेत आहे, तर त्यांनी व्यायाम नाही केला तरी तो एक वेळ चालेल. कारण त्यांना पहिलेच वृक्ष अन्न मिळत आहे, त्यांच्या याच्यात पहिलेच वात वाढलेला आहे. त्यांनी व्यायाम केला तर तो त्यांना विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून स्निग्ध भोजन करतात त्यांनी व्यायाम करावा. नंतर नेक्स्ट आहे व्यायाम अतिमात्रा लक्षण. व्यायाम अतिमात्रा लक्षण म्हणजे तर व्यायामाची मात्रा बघितली तर अतिमात्रा लक्षण. जर आपण व्यायाम हा अतिमात्रेत केला, म्हणजे हे जे लिमिटेशन आपल्याला सांगितले ते सोडून जर आपण लिमिटेशनच्या पुढे गेलो त्याचा, तर काय होऊ शकते? तृष्णादाय प्रमथको रक्तपित्त श्रमक्लम अति व्यायामात कासो ज्वर छर्दिष्ट जायत. जर आपण अति व्यायाम केला, अति मात्रेत व्यायाम केला, तर आपल्याला तृष्णा, धातूची झीज, अस्थमा, रक्तपित्त, खोकला, थकवा, ज्वर, उलटी होते. म्हणजे अति व्यायाम सुद्धा शरीराला हानिकारक होतो. कारण अति व्यायाम करणे ऑब्विसली आपली एनर्जीचा आपण लॉस करतो. त्या एनर्जीच्या लॉसमुळे आपल्याला तृष्णा, हेच आपल्याला तहान लागणार आहे. धातूची झीज, धातूची झीज म्हणजे आपल्याच्या बॉडीमध्ये जे 7 धातू सांगितले आहेत आयुर्वेदाने, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, यांची झीज होते. म्हणजे ते कमी कमी होतात. कारण व्यायाम करतो, आपली सगळी एनर्जी त्याच्यामध्ये जाते, आपल्या बॉडीला एनर्जी उरत नाही. अस्थमा कारण आपण जो व्यायाम करतो त्याच्यामध्ये एनर्जी लॉस होते, म्हणून आपली श्वासाची जी प्रक्रिया असते ती फास्ट चालू असते. आणि आपण बघतो की आपण सपोज खूप जास्त धावलो तर आपल्या पायांमध्ये क्रॅम्प्स येतात, त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं ॲक्युमुलेशन होतं. आपण 12th मध्ये हे पाहिलेलं आहे. तेच म्हणतो की आपण याच्यामध्ये आपल्याला थकवा येतो, आपले हाड आपले जे मसल आहेत ते कमजोर होऊन जातात. ज्वर, उलटी होते, आपल्याला कधी कधी उलटी होते. जर आपण खाऊन जर आपण व्यायाम करायला बसलो तर आपल्याला मळमळ होते, उलटी होते. ज्वर येतो, ज्वर मीन्स तापही होऊ शकतो. कारण एखादा व्यक्ती अशक्त आहे आणि तो व्यायाम करतो तरी पण तो अतिमात्रेत करतो, तर तो ऑब्व्हियसली त्याला अशक्तपणा येणार आणि त्याला व्हायरल इन्फेक्शन होणार. त्यामुळे त्याला ज्वर हा येणार आणि रक्तपित्त होतं आणि खोकला सुद्धा येतो. कारण त्याचा जो श्वासोश्वास जो कंटिन्युअस चालू असतो व्यायाम करताना, तो कधी कधी आपल्या माइंडसोबत कोऑर्डिनेशन न झाल्यामुळे कधी कधी तो हे होतो, अडकतो, त्यामुळे त्याला खोकला सुद्धा येऊ शकतो. तर हे व्यायाम अतिमात्रा केल्याने हे लक्षण आपल्याला दिसतं. तर या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया पुढचं दिनचर्याचे पुढचे टॉपिक.